हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, मस्त छान अशी हिरव्या मुंगांची जी चटणी होती ना, ती इथे बनवायला घेतलेली होती मी. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होतं, शेंगा आणलेल्या होत्या गावाहून आणि त्यांची चटणी मी सकाळीच इथे मस्त छान टिफिनसाठी बनवलेली होती. सुरुवातीला मस्त छान असे भाजून घेतले मूग हिरवे, व्यवस्थित वेचून वगैरे घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून भाजल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवले आणि कांदा वगैरे, लसूण, हिरवी मिरची याची फोडणी दिली, थोडं हळद वगैरे टाकून आणि मस्त छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते भाजलेले मूग, ते याच्यात टाकलेले होते आणि मस्त छान अशी चटणी बनवून झालेली होती. तर सकाळी टिफिन वगैरे दिला आणि शनिवारचा दिवस होता. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरा उशिरा येत आहे. कारण का तर ह्या दिवशी ना, आता आम्ही व्हिडिओ जिथपर्यंत म्हणजे शूट केला ना, तिथपर्यंत व्हिडिओ वगैरे झाला माझा. दुपारी 12 वाजेपर्यंतचं मी सगळी कामं वगैरे आवरली. त्यानंतर व्हिडिओ अपलोड वगैरे केला. व्हिडिओ टाकल्यानंतर मग अचानक मोबाईलला काय झालं आणि काय नाही, म्हणजे डिस्प्लेच गेला त्याचा. तर त्यामुळे स्क्रीन कामच करत नव्हती. मग पुढचं काही मला शूट वगैरे करता आलंच नाही. त्यामुळे कालचा व्हिडिओ आला नाही. मी तर तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं की इथून पुढे आता रेग्युलर आपले व्हिडिओ येतील रोजच्या रोज. पण असं काही ना काही जे आहे ना, ते घडत असतं आणि त्यामुळे मग असे मध्ये प्रॉब्लेम येत असतात. तर त्यामुळेच कालचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आला नाही. मोबाईलला पण मग रिपेअरिंगसाठी टाकलेला होता. त्यामुळे कालचा व्हिडिओ टाकताच आला नाही मला. कारण एक दिवस दुसऱ्या दिवशी मिळाला, 15 ऑगस्टच्या दिवशी ना फोन. मग व्हिडिओ वगैरे टाकल्यानंतर तिकडे आम्ही संध्याकाळी मग घेऊन गेलो हे आल्यानंतर आणि मग तिकडे गेल्यानंतर मग एक दिवस त्याला तिकडेच ठेवलं आणि मग कालच्या दिवशी संध्याकाळी माझा मोबाईल भेटला आणि त्यानंतर मग डिस्प्ले चेंज झालेला असल्यामुळे मग एक दिवस मी त्याला तसंच ठेवलं. कारण परत अजून लगेच वापर केल्यामुळे खराब वगैरे होईल म्हटलं. त्यामुळे काल काही एडिटिंग वगैरे, शूट वगैरे कुठलं काहीच केलं नाही. मग हे परवाचं जे काही शनिवारचं शूट होतं, म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत पटकन शेअर करते. तर आज मग मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला घेतला. त्यामुळे कालचा व्हिडिओ काही आलेला नव्हता. सकाळीच मी ना टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर आधी हे सगळं काढलेलं होतं. पुढचं हॉलमधलं, बेडरूममधले सोफा कवर, बेडवरची बेडशीट वगैरे सगळं काही ना आज मला धुवायला टाकायचं होतं. कारण आता श्रावण सोमवार आणि माझं चालू आहे की 16 सोमवाराचं व्रत करावं. कारण आधी मी केलेलंच होतं. 1 वर्षामध्ये मी गॅप दिला, कारण उद्यापन वगैरे झालेलं होतं. मागे मी 5 वर्ष हे व्रत केलेलं होतं. पण आता म्हटलं 1 वर्ष गॅप दिलेला होता आणि परत सुरुवात करावी असं चालू आहे विचार. पण अजून बघू काय होतं पुढे. तर पण त्याआधी सोमवार, तर मग 16 सोमवार असो किंवा श्रावण सोमवार, उपवास तर आपण करणारच आहोत. त्याआधी थोडीफार जी काही साफसफाई म्हणजे अंथरुणं वगैरे हे जे काही आहेत, सोफ्याची कवरं वगैरे, घरातली थोडीफार साफसफाई जी आहे श्रावण सोमवारला सुरुवात करायच्या आधी झाली पाहिजे म्हटलं. त्यासाठी मग आधी मी सोफ्याची कवरं वगैरे सगळं काही काढून घेतलं आणि ते मशीनला लावून दिलं. थोडा वेळ ना मशीनमध्ये कपडे असो किंवा कवर वगैरे सोफ्याची लावायची असली ना, तर पाणी आणि लिक्विड वगैरे टाकून झाल्यानंतर सोफा कवरना थोडा वेळ मी 20-25 मिनटं तसेच ठेवले त्याच्यामध्ये भिजत घालायला. कारण कसं डायरेक्ट टाकल्यानंतर कपडे तितके जास्त व्यवस्थित काही निघत नाही. कारण तिथे कसं मशीन नुसती फिरत असते. त्यामुळे थोडा वेळ म्हटलं राहू द्यावी आणि नंतर मग पुन्हा चालू करून मग धुवून होतील. त्यामुळे लावून दिले मशीनला आणि थोडा वेळ मग मी ते तसंच ठेवलं. तोपर्यंत म्हटलं हॉलमधलं बाकीचं जी काही कामं वगैरे आहेत ती आवरून होतील आपली आणि तोपर्यंत तिकडे एका साईडला मग सोफ्याची कवर वगैरे होतील धुवून. आधी मी काय केलं, टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर मग कपड्यांचं काम आधी करून घेतलेलं होतं. कपडे वगैरे सगळं काही झालं होतं धुवून आणि मग हॉलमधली साफसफाई आवरायला घेतलेली होती. आधी झाडे वगैरे सगळे काही काढून घेतले. हॉलमधले, बेडरूममधले, किचनमधले सगळे टोटली. पण इतकं काही जास्त मी शेअर केलं नाही, कारण व्हिडिओ मग परत खूप जास्त मोठा होऊन जातो त्यामुळे. आणि झाडाला बघा आज मस्तपैकी मोठं असं रेड कलरचं जास्वंदाचं फूल जे आहे ना,
ते आलेलं होतं. मग मी ते इकडच्या साईडला करून घेतलं थोडंसं, पण लांबून इतकं काही व्यवस्थित दिसत नाही आहे तरीही ते. तर आज सोफा वगैरे काही सरकवलेला नव्हता वरचे वर, कारण मागे आता 8-10 दिवस आधीच मी सोफा वसरवून सगळं काही आवरून घेतलेलं होतं. फक्त जाळे वगैरेच काढायचे होते आणि धुवायचं वगैरे जे काही होतं ना, पायपुसण्यांपासून वगैरे सगळं काही आज क्लीन करून घ्यायचं होतं. तर तेच. आणि ना जेव्हा म्हणजे पावसाचं काल इतकं म्हणजे शुक्रवारच्या दिवशी इतकं मोकळं वातावरण होतं ना, पाऊसच नव्हता दिवसभर. आणि जसं आपण काही धुवायला वगैरे काढलं ना या दिवसाचं, तेवढा जास्त पाऊस येतो. आता मी शनिवारच्या दिवशी हे सगळं धुवायला काढलेलं होतं, पण इतका जोराचा पाऊस सुरू झाला ना, सकाळपासून पाऊस सुरू झालेला होता, तर काही बंद व्हायचं नावच नव्हतं. आणि ज्या दिवशी आपण म्हणू ना, की जाऊ दे पावसाचं काही खरं नाही आहे, कधी येईल काही सांगता येत नाही, तर त्या दिवशी मोकळं वातावरण राहील असं होतं. पण चला जाऊ द्या, शेवटी म्हटलं हे जी सोफ्याची कव्हर आहेत ना, इथं फॅनखाली वगैरे सुद्धा आपल्याला टाकता येतील, त्यामुळे धुवूनच टाकली. कारण उद्या परत संडे, मुलींचे कपडे, युनिफॉर्म वगैरे हे सगळं काही ना काही परत असतं. त्यामुळे आणि रविवारी ना इतका वेळही नसतो. कारण मुलांना सुट्टी वगैरे म्हटली म्हणजे दुप्पट काम जे आहेत ते आपली वाढत असतात आणि अ, त्याच्या आधी स्कूलच्या दिवशीच आवरलेलं जरा बरं पडतं म्हणून. तर चला बाहेरचं सगळं झाड-झटक वगैरे आवरून झाल्यानंतर मग किचनमधलं जे काही होतं भाज्या वगैरे काढ-कूड करायच्या होत्या किंवा रात्रीची भांडी लावायची होती, ती लावून घेतली. किचनमधलं सुद्धा आता बऱ्यापैकी क्लिनिंगला आलेलं आहे. आता समोरच्या लाद्या वगैरे ज्या आहेत ना, अशा दिसायला चांगल्या दिसतात. पण काही वेळेला ना जास्त दिवस झाले ना महिन्याच्या वरती, की तिथे असं चिकटसारखं वाटायला लागतं फोडणी वगैरे देऊन झालेली असली तर. आपण गॅसच्या वरती तर तेवढा जो भाग आहे ना स्वस्तिकच्या खालच्या साईडचा, तेवढा नित्यनियम जेव्हा किचन ओटा क्लीन करते ना, तेव्हा स्वच्छ करून होतोच. पण वरच्या साईडला रोजच्या रोज पुसणं वगैरे काही शक्य होत नाही. तर एक दिवस काढून ना आता पूर्ण किचनची क्लिनिंग जी आहे ना, ती करून घ्यायची आहे. कधी-कधी असं विचार येतो, आता गणपती आहेत पुढे, मग तेव्हाच करूया. पण अजून 1 महिना आहे. मग एवढे दिवस थांबण्यापेक्षा म्हटलं एक दिवस व्यवस्थित काढून ना पूर्ण किचन मस्त छान पुसून घ्यावं. कारण गणपतीच्या आधी मग नॉर्मल कापड मारला ना, तरी पण होऊन जाईल. तर बघू, पूर्ण भांडी वगैरे किचन ओट्यावरची क्लीन केली आणि पूर्ण गॅस वगैरे धुवून घेतला आणि किचन मस्त छान असं क्लीन करून घेतलं होतं. सकाळी सगळे गेले ना, की इतकी पटपट कामं होतात ना. आणि वेदूला तर स्कूलला सुट्टीच होती. सिद्धी सकाळी लवकर गेलेली होती. तिच्या इथं कार्यक्रम होता सिंगिंगचा 15 ऑगस्टला, त्यामुळे. तर आधी कसं असायचं म्हणजे आपण जेव्हा आम्ही स्कूलला जायचो ना, तेव्हा 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, 1 दिवस आधी इतकी जास्त तयारी असायची ना, की कपडे वगैरे व्यवस्थित धुवून घेणं, त्यांना इस्त्री करणं, ते करणं. सकाळी परत 15 ऑगस्ट राहिलं, की परत सकाळी लवकर उठायचं, एकदम लवकर तयार होऊन मग स्कूलमध्ये जायचं. आणि तो जो मनामध्ये एवढा हर्ष राहायचा ना, इतका आनंद वाटायचा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असली की. आणि आता हल्ली कसं आहे, आता इंग्लिश मिडियमच्या मुलांना आहे ना, असं स्कूलमध्ये बोलवतच नाही. त्यांना 9वी, 10वी, 8वी नंतरची मुलंच जातात तेवढी. आणि जी 5वी, 6वी, 7वी पर्यंत जी मुलं असतात ना पहिलीपासून, त्यांना तर काही स्कूलमध्ये बोलावणं होतच नाही. ते घरीच असतात, त्यांना सुट्टी असते. म्हणजे आत्ताच्या मुलांना ना तो जो काही आनंद आहे ना त्या दिवसाचा, की ज्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिवस असू द्या, प्रजासत्ताक दिवस असू द्या, तर तो आपण जो आनंद घेतलेला आहे ना मराठी शाळेमधून, तो आनंद त्यांना घेताच येत नाही, असं मला वाटतं. कारण गावाकडे इतकी मज्जा येते ना ह्या दिवशी, खूप मस्त वाटतं आणि सगळ्याच मुलांना, मुलींना इतका उत्साह असतो ना त्या दिवसाचा आणि स्कूलमध्ये जायचा. तर त्या दिवसाची जी आठवण आहे ना ती येत असते, की अरे आपल्यासारखं म्हणजे खेड्यातील मुलांचं जसं जीवन आहे ना, तसं शहरातील मुलांचं किंवा इंग्लिश मिडियमच्या मुलांचं तसं नाही आहे. पण चला असू द्या आता. वेगवेगळी जी काही ज्यांची त्यांची पद्धत आहे ती असते. पण आपल्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत ना, कदाचित तुमच्यासुद्धा असतील असतील तर मग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्या इथं करतात सोसायटीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम, झेंडा वगैरे फडकवायचं. पण मी काही गेलेली नव्हती खाली. 9, 9:30लाच टायमिंग जो आहे तो दिलेला होता. तर मग
होता आमच्या इथं. मी मागच्या वर्षी गेलेली होती, पण यावर्षी काही जाणं झालेलं नव्हतं खाली. चला सगळी कामं जी आहेत ना, ती आवरून झाली आणि काचं मला पुसायची राहिलेली होती. कारण आता खूप जास्त दिवस झाले ती तशीच होती पुसायची. म्हटलं चला आज ना आता हे सगळं काढलेलंच आहे, तर हॉलमधले काचं वगैरे, बेडरूममधले हे सगळे पुसून घेऊयात. किचनचे काही पुसले नाही, कारण जेव्हा किचन पूर्ण क्लीन करेल ना, तेव्हाच म्हटलं पुसून घेते. तर ही सगळी कामं आवरत मशीनमध्ये सोफा कव्हर, बेडशीट वगैरे ही मस्त छान असं धुवून झालेलं होतं. आणि बाहेर पाऊस असला ना, तरी हा जो कापड आहे ना, तो असा आहे की स्पिन झाला ना, की त्याला जास्त काही ऊनच पाहिजे अशी गरज नसते. जाड असलं तरीसुद्धा सुकतं ते आरामामध्ये. संध्याकाळपर्यंत पूर्ण व्यवस्थित छान सुकलेले होते. पण यानंतरचं ना मला काहीच घेता आलं नाही. कारण तिथून पुढे माझा मोबाईल जो हँग झाला, मग तो चालूच होत नव्हता. आणि मोबाईलचा वापर ना व्हिडिओ वगैरे हे सगळं असल्यामुळे ना जास्त प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे मग असा प्रकार जो आहे तो होतो आणि मोबाईल बंदच पडला मग माझा. आणि मला इतकं मग टेन्शन आलं, की आता माझं व्हिडिओचं कसं होईल, काय होईल म्हटलं. आणि डिस्प्ले एकदाचा गेला ना, की मोबाईल काहीच कामाचा नसतो. पण मला नाईलाजाने मग आता परत डिस्प्ले चेंजच करावा लागला. कारण माझ्या घरामध्ये असे 2-3 मोबाईल पडलेले आहेत, ज्यांचा डिस्प्ले चेंज केला आणि ते नंतर काहीच कामाचे राहिले नाहीत. पण बघू आता इथून पुढे एखादं वर्ष तरी टिकावा हा मोबाईल असं मला वाटतं. पण आता शेवटी माहीत नाही काय होतं ते. आता तरी सध्या आहे व्यवस्थित. म्हणून मला पुढचं जो काही व्हिडिओ होता ना, तो शूट करता आला नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही. तर चला कपडे वगैरे झाले धुवून, की अशा पद्धतीने वाळवायचं काम जे आहे ते पावसाळ्यामध्ये चालू असतं आणि एक्स्ट्राचे कपडे ज्या दिवशी काढलेले असले ना, त्या दिवशी मग असे जुगाड जे आहेत ते करावे लागतात पावसाळ्याचे. तर चला ताईंनो, अशी शनिवारची जी काही साफसफाई होती ना, इथपर्यंत झालेली होती. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.